क्वेश्चन नंबर 15 वर यायचंय. Given below is a balance sheet of ABC who sharing profit and losses in the ratio of 3:2:1. Creditors liabilities, bills payable liability, reserve fund, partners capital, credit side old ratio, capital, partners capital credit, cash open account, debtor asset, stock asset, machinery asset, furniture asset, building asset. On 1st April 2020, she retired from the firm. The following decisions were taken. So assets are revalued as under. So first, stock is 6,000. How much stock? Stock किती आहे? 6,300. झाला किती? 6,000. Means reduce झाला. Effect काय येईल? Less in stock and P&L adjustment च्या डेबिट ला. त्यानंतर मशिनरी 8,000 झाली. हाय किती बघा? 8,700. सो रिड्यूस झाली आहे. सो लेस इन मशिनरी P&L ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. त्यानंतर फर्निचर आहे किती? 4,000. झाला किती? 4,200. वाढलाय. ऍड इन फर्निचर P&Lच्या क्रेडिटला. त्यानंतर RDD इज अ मेंटेन 4% ऑन डेटर, लेस इन डेटर आणि P&Lच्या डेबिटला. An item of 100, a creditor is no longer liability, hence should be properly adjusted. Okay, आता liability नाहीये, so less in creditors आणि P&Lच्या creditला. A and B share in a reserve fund should continue in a new firm. Means reserve fund A आणि B चा रिझर्व आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा नाहीये. ठीक आहे. सो फक्त जो पार्टनर रिटायर झालाय फक्त त्याचाच शेअर आपल्याला काय करायचा आहे? डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो किती आहे टोटल रिझर्व फंड किती आहे? 4,000. 4,000 मधला C चा फक्त शेअर आपल्याला काय करायचा आहे? डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आणि उरलेला ऍज इट इज कुठे ठेवायचा आहे? लायबिलिटीजला. सो रिझर्व फंड बघा जरा ए आणि बी चा लायबिलिटीला जाईल आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटचा फक्त सी चा शेअर येईल, बाकी नाही. त्यानंतर गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड 4,000. हाउएव्हर ओनली सी शेअर इन द बुक्स अँड राईट ऑफ बुक इमिडिएटली. काय सांगितलं? फर्मचा गुडविल दिलाय आणि सी चा शेअर काढायला सांगितलाय. ठीक आहे. सो पहिले तर 4,000 इंटू त्याचा रेशो शेअर किती आहे त्याचा बघा जरा. कितवा पार्टनर आहे जो रिटायर झालाय? सी. सो टोटल आहे 8. सो 3/8, 3/8 आणि 2/8. सो सी चा शेअर आहे 2/8. सो 4,000 इंटू 2/8. सो 2 1 जा 2, 2 2 2 4 जा 8, 4 1 जा 4, 4 1 जा 4. 1,000 गुडविल आला. एंट्री काय येईल गुडविलची? गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल. आणि नेक्स्ट पुढे काय सांगितलंय? अँड राईट ऑफ फ्रॉम द बुक्स इमिडिएटली. राईट ऑफ करायचं आहे. राईट ऑफ ची एंट्री काय येते? कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. त्यानंतर काय सांगितलंय? अमाऊंट पेबल टू सी ट्रान्सफर टू लोन अकाउंट. उरलेले पैसे कशात टाकायचे? लोनला. ऍडजस्टमेंट बघा कशावर आहे? डेटर्स वर आहे, स्टॉक वर आहे, मशिनरी वर आहे, फर्निचर वर आहे आणि क्रेडिटर्स वर आहे. स्टार्ट करूया. लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स 8,700. इनर कॉलमला घ्यायची ती ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावरती. बिल्स पेबल 2,200.
त्यानंतर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ए, बी आणि सी. बाय रिझर्व्ह फंड. काय सांगितलं होतं, रिझर्व्ह फंड मध्ये फक्त सी चा शेअर आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो 4000 इंटू 2 बाय 8, सो 1000. ए आणि बी चा जो आहे तो कुठे जाईल, लायबिलिटीजला. लायबिलिटीज मध्ये रिझर्व्ह फंड टोटल किती होते, 4000. 1000 आपण डिस्ट्रीब्यूट केला, उरलेले 3000 इथे येते. त्यानंतर कॅपिटल आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ए चे 12000, बी चे 13000, सी चे 9000. त्यानंतर कॅश. सो कॅशचं अकाउंट आपण खोललंय. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5400. त्यानंतर असेट मध्ये डेटर्स ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलम मध्ये 12500, एक लाईन सोडायची. त्यानंतर स्टॉक इनर कॉलमला ऍडजस्टमेंट आहे 6300, एक लाईन सोडायची. मशिनरी इनर कॉलमला 8700, एक लाईन सोडायची. त्यानंतर फर्निचर इनर कॉलमला 4000, एक लाईन सोडायची. बिल्डिंग असेट मध्ये ऍडजस्टमेंट नाहीये, आउटरला 12000. त्यानंतर येऊया ऍडजस्टमेंट वर. स्टॉक काय झालाय, डिक्रीज झालाय. सो लेस इन स्टॉक डिक्रीज 300, बाहेर येतील आउटरला 6000. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला टू स्टॉक 300. त्यानंतर मशिनरी, लेस इन मशिनरी डेप्रिसिएशन 700, आउटरला येतील 8000. सेकंड इफेक्ट, पीएनएलच्या डेबिटला टू मशिनरी 700. त्यानंतर फर्निचर ऍड अप्रिसिएशन 200, सो टोटल येतील 4200. सेकंड इफेक्ट जाईल पीएनएलच्या क्रेडिटला बाय फर्निचर 200. लेस इन आरडीडी 4% दिलेत, 12500 वर 4% काढायचे. किती येत आहे, 500. सो 12000 येतील आउटरला. सेकंड इफेक्ट, पीएनएलच्या डेबिटला टू आरडीडी 500. लेस राईट ऑफ 100, सो बाहेर येतील 8600. सेकंड इफेक्ट, पीएनएलच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स 100. ओके, गुडविल काय एंट्री आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल रिटायरिंग पार्टनर्स. सो गुडविलच्या डेबिटला टू सीज कॅपिटल 1000 आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल सी मध्ये 1000. राईट ऑफ गुडविल फ्रॉम बुक्स इमिडिएटली. राईट ऑफ मीन्स एंट्री काय होत आहे, पार्टनर्स कॅपिटल कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. सो पार्टनर्स कॅपिटलच्या गेन रेशो, सो एबीसी. न्यू पार्टनर, ओल्ड रेशो इज 3:2. सी रिटायर झालाय, तो सी चा रेशो आपण घेतला नाही. न्यू रेशो काय येईल,
3:3. सो गेन रेशो पण काय येईल 3:3. काढायचं तर तुम्ही काढू शकतात. न्यू मायनस ओल्ड रेशो. सो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू गुडविल इक्वली डिस्ट्रीब्युट म्हणजे 500 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल ए आणि बी 500. टॅली करायचंय आता. डेबिटची टोटल येते 300 प्लस 700 प्लस 500. क्रेडिटची टोटल येते. सो आपला लॉस येतोय 1200. सो डिस्ट्रीब्यूट करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल मध्ये इन प्रॉफिट ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. सो किती आला तो 150 इंटू 3 150 इंटू 3 आणि 150 इंटू 2 450 आणि 300. कळतंय. त्यानंतर क्रेडिटला बॅलन्स आहे. क्रेडिटचा बॅलन्स तुमचा जाईल पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू पीएनएल ऍडजस्टमेंट लॉस $450 आणि 300. पार्टनर्स कॅपिटल टॅली करायचंय 12,000 ए 450 प्लस 500 म्हणजे 950 मायनस केले किती बॅलन्स आला 11,050. त्यानंतर बी चा बॅलन्स आहे 13,000 950 गेले 9,000 प्लस 1,000 10 प्लस 1,000 11,000 300 गेले 10,700. त्यानंतर बॅलन्स ट्रान्सफर होईल बॅलन्स शीट मध्ये. कॅपिटलला ए बी 11,050 आणि 12,050 आणि सी चा लोन आहे 10,700. सो बॅलन्स शीट टॅली होईल आपली